पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि अकलूज नगरीमध्ये येत्या 20 तारखेला रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी म्हणून आपल्या अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही अकलूज नगरीतली जी काही प्रलंबित विकास कामं असतील ती संपवण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शासनाकडे आम्ही ह्या अकलूजच्या मुक्कामासाठी निधीची मागणी केली होती. ती देखील आम्हाला वर्ग झालेला आहे. त्यामध्ये जवळपास 45 लाख रुपयेचा मुर्मीकरणाचं काम, त्याचबरोबर 10 लाख रुपये खड्डे बुजवण्यासाठीचं काम असेल. त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागासाठी देखील जवळपास 25 लाख रुपयाचा निधी हा शासनाकडनं वर्ग झालेला आहे आणि त्याची कामं आम्ही अकलूजमध्ये सुरू केलेली आहे. येत्या 15 तारखेपर्यंत आम्ही ही सगळी कामं संपवून वारीच्या निमित्ताने सगळी तयारी केली आहे. आता आपण जर बघितलं तर अकलूज नगरीमध्ये 3 प्रमुख योजनेचं काम चालू आहे. त्यामध्ये मग अकलूजमध्ये पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 याचं काम चालू आहे. त्यामध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर 150 किलोमीटरची वितरिका साधारणतः संपूर्ण अकलूज नगरीमध्ये आहे. पैकी 90 किलोमीटरचं वितरिकेचं काम हे पूर्ण झालेलं आहे. ह्या योजनेमध्ये जवळपास 5% देखील समावेश आहे. मग त्यामध्ये शिवकीर्तीनगर असेल, पंचवटी असेल, विद्यानगर असेल, गुळवेनगर असेल, राऊतनगर असेल, ह्या 5 टाक्यांपैकी 2 टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 3 टाक्यांचं काम देखील पूर्वपथावर आहे. लवकरात लवकर ह्या अकलूजमधल्या पाणीपुरवठ्याची कामं आम्ही संपवण्याच्या दृष्टीने काम करतोय. त्याचबरोबर जे बॅलन्सिंग टँकचं काम आहे त्याची देखील आम्ही सुरुवात केली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून मी निश्चितप्रमाणे सांगतो की आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांची खऱ्या अर्थाने ही इच्छा होती की 77 मैलापासून आपला जो विजुरीचा तळ आहे ह्या 10.5 किलोमीटरचं पाईपलाईन व्हावी, जेणेकरून 12 मै अकलूज नगरपालिकेला पाणी मिळण्यास सोपं होईल. ह्यापूर्वीची पद्धत जर आपण बघितली तर आम्ही कॅनलनी पाणी घ्यायचो आणि कॅनलनी पाणी पोचोस्तोपर्यंत 2-3 दिवसाचा अवधी जायचा. त्यामध्ये वॉटरचे लॉसेस व्हायचे. परंतु ही वितरिका झाल्यानंतर 77 मैलावरनं विजुरीच्या तळ्यामध्ये आम्ही 12 मै पाणी घेऊ शकू आणि निश्चितप्रमाणे त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा नागरिकांना होणार आहे. अंडरग्राऊंड गटर आणि रस्त्याचं काम चालू आहे. किती दिवसात पूर्ण होईल? आत्ता जर आपण बघितलं तर दोन्ही योजना म्हणजे वॉटर सप्लायची योजना आणि अंडरग्राऊंड योजना ह्या दोन्ही 50%च्या पुढे गेलेल्या आहेत म्हणजे कंप्लिशनच्या दृष्टीने. आता आम्ही आमचा प्रयत्न राहणार आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2027 पर्यंत आम्ही ही सगळी कामं संपवण्याच्या दृष्टीने नियोजन असलेलं आहे. नळांना मीटर बसवायची चर्चा मध्यंतरी सुरू. नाही, आत्ताच्या ह्या योजनेमध्ये मीटरचा समावेश नाही. परंतु निश्चितप्रमाणे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला अकलूजमधल्या 12,000 जो उमरा अकलूजचा आहे त्या सगळ्या कनेक्शन्सला आम्हाला मीटर लावायचं आहे. उद्या भविष्यात त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. साधारणतः त्याला देखील आम्हाला 8 ते 10 कोटीची गरज लागणार आहे. निश्चितप्रमाणे आम्ही शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करू. आपण आज जर बघितलं तर पथविक्रेते अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. गाड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात अकलूजमध्ये आहे. त्यासाठी जर आपण पुणे किंवा इतर महानगरपालिकांच्या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यांना एकत्रितरित्या हॉकर सगळे एकत्र बसवणं आणि त्यांचा व्यापार जास्त होईल आणि नागरिकांना देखील स्वच्छता त्या निमित्ताने मिळेल ह्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. अकलूज नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही योग्य जमीन हुडकतोय जेणेकरून फळ मार्केट आणि हे पथविक्रेते ह्या दोघांसाठी एका ठिकाणी आम्हाला चांगले सुसज्ज असं मार्केट उभारायचं आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. सध्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस हे सगळ्यांच्याच आता अकलूजमध्ये दौरे चालू झालेले आहेत. निश्चितप्रमाणे कलेक्टर ऑफिसच्या ज्या काही सूचना येतील त्या इथं पालन करण्यासंदर्भात COला देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत. जर तशी काही प्रकरणं आढळून आली तर आम्ही त्याच्यावर निश्चितप्रमाणे कारवाई करू. आपल्याकडे 1 कोटी रुपये नमूद्यानाला आले तर ते कुठे आहे म्हणजे आपण जर बघितलं तर सगळ्याच भारतातल्या नगर परिषदेला नमो उद्यानसाठी पैसे आलेले आहेत. आपण अकलूजमध्ये नमो उद्यानचं जे प्रक्रिया आहे ती विजयसिंह क्रीडा संकुल येथे राबवतोय आणि अतिशय सुसज्ज असं उद्यान आपण क्रीडा संकुलला उभारतोय. त्याचं काम देखील पूर्वपथावर आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचं उद्घाटन घेतोय आणि मला आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रात सर्वप्रथम नमो उद्यानाचं काम अकलूज नगरीमध्ये पूर्ण होतंय. अद्याप कामं देखील सुरुवात झालेली नाहीत काही ठिकाणी. आपलं काम संपून आपण पुढच्या महिन्यात त्याचं लोकार्पण सोहळा घेतोय. जसं स्ट्रीट लाईट केबल मुक्त झाल्या, वायर मुक्त झाल्या, तसं शहरातल्या इतर ज्या रोडच्या लाईट आहेत त्या अंडरग्राऊंड नाही का?
सध्या स्थितीला आपण जर बघितलं तर विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलपासून आपला महावीर स्तंभाकडे जाणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तो रस्ता आता आपण 60 फुटी करतोय आणि त्यामध्ये जे काही लाईटचे पोल येत आहेत हे सगळे पोल आपण अंडरग्राऊंड करणार आहोत. म्हणजे जे नवीन योजनेत काही रस्ते आहेत ह्यात 3-4 रस्त्यांपैकी आपण काही रस्ते आता सुरुवातीला अंडरग्राऊंड करतोय, परंतु भविष्यामध्ये जसे नदी उपलब्ध होईल आपल्याला ह्या सगळ्याच पोल्सचं लाईन आपल्याला अंडरग्राऊंड करून घ्यायच्या. नगरपालिकेच्या माध्यमातून नाही, परंतु खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही नॅशनल हायवेला ही धोकादायक स्थिती आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कामकाज करावं या संदर्भात आम्ही NHAI ला सूचना दिलेल्या आहेत. परिसरात एवढी रस्त्याची कामं चालू आहेत, परंतु ठेकेदार असेल किंवा नगर परिषदेमार्फत नियोजन नसल्याची तक्रार होते. नेमकी चूक ठेकेदाराची आहे का नगर परिषद? नाही, आपण जर पाहिलं तर ह्या तक्रारी कधी आल्या किंवा अशा प्रकारचं मत व्यक्त कधी केलं गेलं तर अकलूजमधल्या महर्षी चौकाचं जेव्हा काम चालू झालं त्यावेळेस निश्चितप्रमाणे एक गोंधळाची स्थिती अकलूजमध्ये निर्माण झाली होती. कारण लोकांना ती सवय पडली नव्हती किंवा माहीत नव्हतं की हे काम चालू झालं आणि किती दिवसात संपवणार होतो. आपण जर बघितलं तर ते काम तेव्हाच आपल्याला नगरपालिकेला करावं लागत होतं. त्याचं कारण असं की शाळा चालू होणार होत्या. पुढं वारीचं हे काम आहे. आता आपण बघतोय 20 तारखेला अकलूजमध्ये येते. त्यापूर्वी आपण महर्षी चौकाचं काम संपूर्णपणे संपवतोय आणि महर्षी चौकाच्या सुशोभीकरणासाठी आपण जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. मग त्यामध्ये त्या संपूर्ण चौकाचं एक्सपान्शन असेल, खालचा रस्ता सगळा आपण सिमेंटीकरणाचा केलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 70 लाख रुपयाचा एक स्तंभ आपण ह्या महर्षी चौकात उभारतोय. त्याचा देखील लोकार्पण सोहळा आपण पुढच्या महिन्यात घेणार आहोत. आता काही प्रमाणात नागरिकांना अडचण जरी झाली असली तरी आज आपण बघतोय की वातावरण किंवा अकलूजमधलं सगळं ट्रॅफिकचे सुविधा म्हणजे जी अडचण होती ती कुठेतरी संपलेली आहे आणि निश्चितप्रमाणे चौकाचं काम देखील येत्या 2-3 दिवसात संपतंय. त्यामुळे भविष्यात ही अडचण राहणार नाही. महाराणा प्रतापसिंह चौक ते गांधी चौक हा जो ओढा आहे, त्या ओढ्यासाठी आपण नमामि चंद्रभागेतून जवळपास 70 लाख रुपयाचा निधी आणला आणि त्या ओढ्याला आपण पिचिंग करून घेतलेलं आहे. दगडी पिचिंग दोन्ही बाजूनी केलेलं आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. जिथं रस्ता जातोय त्या रस्त्याच्या साईडला फुटपाथ देखील घेतलेला आहे. म्हणजे तिथलं सुशोभीकरणाचं काम आपण केलंय. त्या ओढ्याचं काम आता सध्या पूर्ण झालेलं आहे. परंतु जो प्रतापसिंह चौकापासून खाली मसूदमळा आणि अकलाई मंदिराकडे जाणारा ओढा आहे, ह्या ओढ्यासाठी आम्ही एक DPR बनवलेला आहे. त्यासाठी जवळपास आम्हाला 6.5 कोटी रुपयाची गरज आहे. म्हणजे जसं आपण सांगितलं की त्यामुळे ओढ्याचं सुशोभीकरण असेल, बाजूला वॉकिंग ट्रॅक असेल, उद्यान असेल, अशा प्रकारचे त्यात DPRमध्ये उल्लेख आहे. परंतु अद्याप ते आम्हाला मंजुरी मिळालेली नाही. आम्ही त्याकडे शासनासाठी प्रयत्न करतोय की आम्हाला लवकरात लवकर तो निधी मिळावा. परंतु भविष्यात हे काम होणार आहे. आत्ता सध्या जे ओढ्याचं काम चालू आहे, ते अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे डिस्ट्रिब्युशन लाईन आहे, ती ओढ्याच्या साईडनी आपल्याला अकलाई मंदिरापर्यंत न्यायची आहे आणि तिथून आपल्याला STPला न्यायची आहे. म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे हे सगळं जे सांडपाणी आहे, त्या माध्यमातून गावातून गोळा केलं जाईल. हे STP प्लांटला नेलं जाईल. त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यानंतर ते नदीमध्ये सोडलं जाईल. MSRDCने त्याच्यावर खरं लातूर म्हसवड हायवे जो होता, त्या माध्यमातून ते काम होणं अपेक्षित होतं. त्याची मालकी ही PWD खात्याची होती. आता आम्ही तो रस्ता अकलूज नगर परिषदेकडे वर्ग केलेला आहे आणि त्यासाठी देखील तो रस्ता म्हणजे जयसिंह चौक ते कर्मवीर चौक हा पूर्ण रस्ता आम्हाला चौपदरी सिमेंटचा करायचा आहे. त्यासाठी देखील आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. लवकरात लवकर तो प्रश्न देखील मार्गी लागेल. अंडरग्राऊंड गटारीसाठी रस्ते उकरले, पावसाळा सुरू होतोय, त्या दृष्टीने काय उपाययोजना? आत्ता जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही योजनेमधनं रिस्टोरेशन करून देणं हे कॉन्ट्रॅक्टरला बंधनकारक आहे काही प्रमाणात. मग त्या रस्त्यांची कामं आम्ही सुरू केलेली आहेत. मग त्यामध्ये सुजयनगर असेल, राऊतनगरचा काही परिसर असेल, विद्यानगर असेल, पटेल कॉलनी असेल, इथली रस्ते आम्ही संपवलेली आहेत. परंतु जे रस्ते राहिलेले आहेत आणि किंवा तिथलं काम अजून बाकी आहे, तशा ठिकाणी देखील मोटरेबल करून देणं हे कॉन्ट्रॅक्टरने बंधनकारक आहे आणि तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. जर तिथलं काम पूर्ण झालं नसेल तरी तिथं मुरुम टाकून मोटरेबल करून देणं हे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला तशा सूचना केल्या आहेत. अकलूज नगरपालिकेने करायला घेतलेले होते ते सगळे रस्ते आम्ही DLC करून देण्याचे म्हणजे PQCच्या आधीचा जो लेअर आहे DLC करून देण्यासंदर्भात कॉन्ट्रॅक्टरने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं पालखी येण्याआधी कुठलाही रस्ता DLC न करता राहणार नाही. म्हणजे पक्का रस्ताच राहील, फक्त त्याच्यावर शेवटचा जो थर आहे तो राहणार नाही. अशा प्रकारच्या सूचना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मी आता मागच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये देखील नवीन सिग्नल बसवण्यासंदर्भात देखील ठराव घेतलेला आहे. परंतु अकलूज नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून केवळ सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. सिग्नलची जर आवश्यकता पोलीस प्रशासनाला भासली तर आम्ही ती उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु त्या यंत्रणेचा वापर करण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय, आदरणीय दादा भैयांनी पण त्यांना विनंती केलेली आहे
त्यांच्याकडे काही मॅनपॉवरचं कमतरता भासते त्यांना आम्ही सांगितले आम्ही देखील आपल्याला सहाय्य करू. नगरपालिकेकडनं जर आपल्याला होमगार्ड लागत असतील तर आम्ही त्याचे काही ते मोबदला भरून आपल्याला मदत करू. परंतु अकलूजच्या वाहतुकीवर आपण लक्ष घालावं आणि निश्चितप्रमाणे आता ह्या रस्त्यांची कामं झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका एकत्रितरित्या बसून ह्याच्यावरचा निर्णय घेईल. आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आणि भैयांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह चौकापासून प्रतापसिंह चौकापर्यंत सेंट्रल रोड फंडमधून जवळपास 17 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामध्ये अकलूज बायपासला आपण 2 मीटरनी रस्ता वाढवतोय. डांबरीकरण त्याचं वाढणार आहे आणि त्याच्यानंतर जी झाडाची पट्टी आहे तिथं आपण 2.5 मीटरचा फुटपाथ घेतोय आणि जी ओपन गटर होती ती सगळी आता आपण अंडरग्राऊंड गटर केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण बायपासला युटिलिटी लाईन टाकलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपण भोसले साहेबांनी जसा प्रश्न विचारला की अंडरग्राऊंड जर करायला लागले लाईट्स तर काय करायचं, तर त्याची सुविधा आत्ता आपण करून ठेवलेली आहे. भविष्यामध्ये कुठलाही वाढीव खर्च न करता आपल्याला ते अंडरग्राऊंड करता येईल आणि ह्याचं काम देखील जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. मग त्यात CRF आपण जयसिंह चौक ते प्रतापसिंह चौकाचं सुशोभीकरण, रोड वाइंडिंग, महर्षी चौकाचं सुशोभीकरण असं आपण घेतलेलं आहे.